नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. होळी सणानिमित्त आज आपण करतो आहोत स्पेशल मावा गुजिया. गुजिया म्हणजे आपल्या नेहमीच्या करंज्या, पण हो, होळीनिमित्त केल्या जाणाऱ्या या गुजियांचं सारण मात्र काही खास असतं, विशेष असतं. या खस्ता गुजिया सणाआधी करून ठेवता येतात, त्यामुळं सणाच्या दिवसात धावाधाव होत नाही. गुजिया तळून व्यवस्थित गार करून हवाबंद डब्यात स्टोअर केल्या की बरेच दिवस छान टिकतात. तर चला, वेळ न दवडता आपल्या या स्पेशल मावा गुजिया रेसिपीला सुरुवात करूयात. गुजियाच्या पारीसाठी म्हणजे आवरणासाठी आपण डो लावून घेणार आहोत. यासाठी आपण मेजरिंग कपने 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे या बोलमध्ये. यामध्ये अगदी आपण चिमूटभर मीठ घालू. काय म्हणतो आपण त्याला, मिठाची कणी. गोडामध्ये मिठाची कणी घालायची थोडीशी, तशा पद्धतीने. आणि त्याबरोबरच आपण 4 टेबलस्पून हे तेलाचं मोहन घालतोय. आपण तेल गरम वगैरे काही केलेलं नाही, नॉर्मल तेल आहे, रूम टेम्परेचरचं. लक्षात घ्या, प्रत्येक कपाला 2 टेबलस्पून. म्हणजे जर तुम्हाला जास्त करायचं झालं तर लक्षात ठेवायला सोयीचं. आता हे मोहन आपण मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊयात. हे बघा, मैद्यामध्ये मोहन अगदी परफेक्ट पडलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालत एक टाईट डो असा लावून घेणार आहोत. हे बघा, आपण छान टाईट डो लावून घेतला. त्यावरती आपण एक दमट कपडा लावून ठेवू आणि झाकून 20 मिनिटाची रेस्ट देऊयात. आपण आता गुजियाचं सारण म्हणजे बाकरही म्हणतात काही जण, म्हणजेच फिलिंग, ते करून घेतोय. त्यासाठी गॅसवरती मी ही कढई चढवली आहे. यामध्ये आपण अगदी थोडंसं तूप घालूया. साजूक तूप वापरायचं आहे आपल्याला. रवा भाजून घेणार आहोत. तर यासाठी आपण अर्धा कप, मेजरिंग कप मी सांगते, मी अर्धा कप आपण बारीक रवा घेतलेला आहे. तर तो आपण छान भाजून घेणार आहोत. सारणाचं सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेतलं की गुजिया बराच काळ छान टिकतात. म्हणजे वास लागत नाही सारणाला, बरोबर ना. तर त्याकरता आपण लो टू मीडियम फ्लेमवरती हा रवा छान भाजून घेऊयात. फार तूप घालायची गरज नाही. बरं, आपण जे आवरणासाठी म्हणजेच पारीसाठी मैदा भिजवला, म्हणजेच डो भिजवला, तो पाणी वापरलं त्यात. पण काही जण दुधामध्ये देखील हा मैदा भिजवून डो तयार करता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता. हलकाच गुलाबी रंग येईपर्यंत आपण रवा लो फ्लेमवरती भाजून घेऊयात. बघा, रव्याचा हलकेच रंग बदलला आहे. तर यामध्ये आता आपण घालूया ड्रायफ्रुट्स. मिक्स ड्रायफ्रूटचे कप मी अर्धा कप घेतलेले आहे, ते घालूयात. फक्त बेदाणे मात्र मी यात वापरले नाही. बेदाणे आपण नंतर वापरूयात सारणामध्ये. बाकीचे ड्रायफ्रुट्स या रव्याबरोबर आपण शेकून घेऊ, म्हणजे उरलेला रवा देखील भाजला जाईल आणि त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स देखील छान भाजले जातील. तुम्हाला हवं तर तुम्ही रवा सेपरेट भाजून घेऊ शकता आणि ड्रायफ्रुट्स वेगळे, पण मी एकत्रच भाजते आहे. ड्रायफ्रुट्स पटकन भाजले जातात म्हणून काय केलं, मी रवा हलके शेकून घेतला आणि त्यानंतर आता आपण रव्यासोबत ते छान भाजून घेऊया. जरा लालसर रंग येईपर्यंत आपण हे भाजणार आहोत. हे बघा, रवा आणि ड्रायफ्रुट्स भाजून आपण एका ताटामध्ये काढून घेतले. सारणाचं सर्व साहित्य आपल्याला गार करून घ्यायचं आहे बरं का. तर आपण भाजून एक एक वस्तू ताटामध्ये अशा काढूयात. आता यामध्ये आपण अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस म्हणजे ड्राय कोकोनट जे आपण ग्रेट करून घेतलं, याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा देखील वापर करू शकता. फक्त काळजी काय घ्यायची, भाजताना ते पटकन भाजलं जातं, करपता कामा नाही. आता
या खोबऱ्यामध्ये ऑइल, नॅचरल ऑइल असतंच, त्यामुळे असं वेगळं तूप घालायची गरज नाही भाजताना. फक्त काय करायचं, लो फ्लेमवरती हा खोबऱ्याचा किस देखील आपण छान भाजून घेणार आहोत बरं का. हे बघा, खोबऱ्याचा किस देखील आपण छान लालसर रंगावरती परतून घेतलाय आणि ताटात काढलाय. आता आपण त्याच कढईमध्ये 250 ग्राम म्हणजेच पाव किलो खवा म्हणजेच मावा भाजून घेणार आहोत. तर तूप घालायची काही गरज नाही, आपण असाच हा मावा म्हणजेच खवा भाजून घेणार आहोत लो फ्लेमवरती. हा काही फार भाजायची गरज नाही. हा घरचा मावा काढलेला आहे मी, पण त्याचा थोडासा रंग गुलाबी होईपर्यंत आपण भाजणार आहोत. फार लाल करायची गरज नाही. कसं ना, सारणाचं सर्व साहित्य जरा भाजून घ्यावं व्यवस्थित. म्हणजे गुजिया म्हणा, करंजी, काही आपण करू ना असं, तर ते छान टिकतो, वास लागत नाही. आपण आता भाजून घ्या, छानसा गुलाबी रंग येतो. हे बघा, सारणाचं सर्व साहित्य जे आपण भाजून घेतलंय ना, ह्या ताटामध्ये आपण काढून ठेवलंय. आपण आता हा रवा, खवा आणि खोबऱ्याचा किस एकत्र करून घेऊयात आणि व्यवस्थित गार होऊ देऊयात. हे बघा, सारणाचं सर्व साहित्य छान गार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण पिठी साखर घालूयात. पिठी साखरेऐवजी तुम्ही गुळाची पावडर देखील घालू शकता. पण लक्षात काय ठेवायचं, हे सारणाचं सर्व साहित्य छान गार झालं पाहिजे, त्यानंतरच साखर किंवा गुळ घालायची. मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. आपण घालूयात, मिक्स करूयात, व्यवस्थित हाताने मिक्स करायचं. आणि मग गरज वाटली तर थोडी कमी अधिक करूयात. तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये साखर घालू शकता. थोडीशी कमी घातली तरीही चालेल. कुणाला जास्त गोड आवडतं तर त्यांनी थोडी जास्त घातली तरीही हरकत नाही. चला, आपण हाताने छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं सारण रेडी होईल. साखर बघा, मी व्यवस्थित मिक्स करून घेतली. मी 1 कप साखर घातली, मिक्स करून टेस्ट पाहिली, अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपण बेदाणे घालणार आहोत. बाकी ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले रव्याबरोबर, पण बेदाणे मात्र आपण भाजले नाही. हे आत्ता घालतोय. आणि त्याचबरोबर आपण घालतो आहोत वेलची पावडर. वेलची पावडर ऐवजी तुम्ही जायफळ पावडर घातली तरी चालेल. बघा, मस्त चवीचं मस्त खवा रवा घालून आपलं हे गुजियाचं सारण रेडी आहे. गुजिया पारीसाठीचा डो आपण रेस्ट करायला ठेवला होता, तो बघा किती छान मऊसूत झाला आहे की नाही. मी तो परत एकदा व्यवस्थित मळून घेतला आणि त्यानंतर त्याच्या अशा छोट्या छोट्या लाट्या आपण करून घेतलेल्या आहेत. तर आपण लाटायला घेऊयात. आपल्याला फार पातळ नाही किंवा फार जाड नाही, अशी आपण ही पुरी लाटून घेऊयात. आपल्याला ही पुरी लाटताना ना ऑइल लावायचं ना पीठ, छान लाटलं जाते अशीच. हे बघा, आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. असं हातात धरायचं आणि यामध्ये सारण घालायचं आहे, म्हणजेच बाकर घालायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर हे बघा, मी पाणी घेतलेलं आहे, तर पाण्याचं बोट आपण ह्याच्या कडांना लावून घेऊयात. त्या कडा व्यवस्थित चिकटतील. तळताना उलगडू नये म्हणून आपण ह्या चिटकवून घेतोय. आणि असे समोरासमोरचे 2 भाग आधी आपण असे चिटकून घ्यायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग असा हा उरलेला पोर्शन चिटकवत जायचा. त्याच पद्धतीने इकडचा देखील चिटकवायचा. अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचं, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आणि आता आपण यावर
डिझाईन तयार करू. हा शेवटचा पोर्शन मी बोटात धरला आणि असा फोल्ड करते. फोल्ड केल्यावर अशी चिमटी घेतली की थोडासा पोर्शन पिठाचा बाहेर येतो. तो परत असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि दाबायचा. बाहेर आलेला पोर्शन परत आत घालून दाबायचा. हे बघा अशा पद्धतीने. तुम्हाला मी परत एकदा दाखवते. आपल्याला गुजिया तळायला तेल फार गरमही नकोय आणि गारे नाही. मीडियम हॉट तेलामध्ये आपण तळणार आहोत आणि गॅसची फ्लेम पूर्ण गुजिया तळेपर्यंत आपण लो टू मीडियम मध्ये ठेवणार आहोत. चुकूनही वाढवायची नाही. आपण चेक करूयात तेल तापलं का. हो, हे बघा पीठ सावकाश वर येईल. म्हणजे हे टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे. जर पिठाचा गोळा टाकल्या क्षणी वर आला असता तर मग आपण थोडा वेळ गॅस बंद करायचा. पण हा गोळा सावकाश वर आला याचा अर्थ तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे. यामध्ये आपण गुजिया सोडूयात. बघा तुम्हाला दिसत असेल सावकाश बुडबुडे येत आहेत आणि हळूहळू ह्या गुजिया फ्लोट होतील. आपण एका वेळेस बऱ्यापैकी गुजिया तळायला घालणार आहोत. त्यासाठी कढई पण आपण मोठी घेतली आणि तेल पण बऱ्यापैकी आपण घातलेलं आहे. या गुजिया तळायला आपल्याला बऱ्यापैकी वेळ लागणार आहे म्हणून आपण एका वेळेस पुष्कळ गुजिया घातलेल्या आहेत. आपल्याला छान गुलाबी रंगावरती या गुजिया तळून घ्यायच्या आहेत. आपण सहज झाऱ्याने त्याला फिरवत राहू म्हणजे काय होईल एकसारख्या गुजिया तळल्या जातील. बस आता घाई न करता स्लो फ्लेम वरती आपण ह्या गुजिया मस्त खस्त होईपर्यंत तळून घेऊयात. बघा दिसत असेल तुम्हाला गुजिया हलक्या गुलाबी रंगावरती तळल्या आहे. सुरेख रंग आलाय. आणि या रंग येण्यासाठी म्हणजे एवढं तळण्यासाठी आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं लागलेली आहेत बरं का. सुरेख. तर आता आपण ह्या गुजिया काढून घेऊयात. व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं. तुम्हाला जवळून कलर दाखवते. हे बघा हलका गुलाबी रंग आलाय. तर आपण सर्व गुजिया काढून घेऊयात. आणि गुजियांची पुढची बॅच तळायला घालूयात. एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला लो टू मीडियम मध्ये गॅस ठेवायचा आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. आहे की नाही सोपी रेसिपी. मस्त. चला आपण सर्व गुजिया अशा छानशा गुलाबी रंगावरती तळून घेऊयात. होळी सणानिमित्त मस्त खस्ता खुसखुशीत अप्रतिम चवीच्या स्पेशल मावा गुजिया तयार आहे. सर्व साहित्य व्यवस्थित भाजून सारण केलं की गुजियांची सेल्फ लाईफ बरीच वाढते.
त्यामुळे या गुजिया सणाआधी करून ठेवता येतात व नंतरही बरेच दिवस त्यांचा आस्वाद घेता येतो. रेसिपी सोपी आहे, तेव्हा खवय्यांनो या टिकाऊ व जबरदस्त चवीच्या मावा गुजिया इस होली पे बनाना बनता ही है. नक्की ट्राय करा. तसेच अशाच करंजी, कानोला वगैरे इंटरेस्टिंग रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील न विसरता चेक करा. आपणा सर्वांना होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.